आज दिनांक 21 मार्च 2025 आणि आमचा हा चेतन सेवांकुर परिवार आज वाशिम ग्रंथालयामध्ये अधिवेशनाच्या निमित्तानं आज इथे आम्ही निघणार आहोत पुढील काही थोड्या वेळामध्ये. तब्बल 10 वर्षापासून ही आमच्या चेतन सेवांकुर परिवाराची फार मोठी सर्कस आहे आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून आमचा सर्वांचा उदरनिर्वाह होतो. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला जे आमचे पांडुरंगजी उचितकर काका आणि गंगासागर काकू आहे यांचा फार मोठं महत्त्वाचं योगदान आहे. आणि हे जे आपण आनंदवन पाहता आहात हे सगळं आनंदवन या काका आणि काकूंनी केलेलं आहे. आणि चेतन त्यांचा एक अंध मुलगा आणि त्या अंध मुलामुळं काका या क्षेत्रात वळले आणि काका आणि काकूंनी असे 14 अंध मुलं आम्हाला दत्तक घेतलं आणि आज ते सगळे आमचे सर्वांची सेवा करत असतात. आणि तब्बल 15 वर्षापासून हे जे चेतन सेवांकुर परिवारातील जे मुलं आहेत आम्ही सगळे आहोत इथे राहतो आहोत आणि काका आणि काकूचा त्याग आणि त्यांचं समर्पण आमच्या सर्वांसाठी आहे. 15 वर्षापासून ते या ग्रुपसाठी काम करतात आणि जेव्हापासून आम्ही सगळे इथे जमा झालो तेव्हा एक नवीन ग्रुपची निर्मिती झाली आणि चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा उदयास आला. गेल्या काही वर्षापासून आम्ही इथे कार्यक्रम करत असतो आणि कार्यक्रमांच्या माध्यमातूनच आमची ही उपजीविका चालत असते. सो आज ग्रंथालयामध्ये जात असताना आणि कार्यक्रम करीत असताना फार आज आनंद होतो आहे. तर या सगळ्या मागे काका आणि काकूंचं फार मोठं योगदान आहे, फार महत्त्वाची भूमिका आहे. यांनी या चेतन सेवांकुर परिवाराला सजवलं मडवलं आणि आज हा चेतन सेवांकुर परिवार उभा आहे. परंतु थोडक्यात जर मागचा इतिहास पाहिला तर मागे एक छोटीशी झोपडी होती आणि झोपडीचं रूपांतर आज एका भल्या मोठ्या वास्तूमध्ये आज आपल्याला इथे दिसत आहे. यामागे काका आणि काकूंचा फार मोठा संघर्ष आणि फार मोठा त्याग सुद्धा राहिलेला आहे.